दिल्लीतील स्फोटात वापरलेली I-20 कार मोहम्मद सलमानच्या नावावर असल्याची माहिती। सलमानने कार कुणाला विकली याची चौकशी, तर कार हरियाणातील असल्याची शक्यता। दिल्ली स्फोटातील उमर मोहम्मदचा नवा फोटो झी24 तासच्या हाती। दिल्ली स्फोटात उमरनेच कार चालवल्याची माहिती। दोषी आढळल्यास अजितदादा राजीनामा देतील। झी24 तासने उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मंत्री कोकाटेंचं विधान, तर यामागे कोकाटेंची स्ट्रॅटेजी असू शकते, सुप्रिया सुळेंची सावध भूमिका। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचं पुलवामा कनेक्शन उघड। स्फोटात जम्मू काश्मीरच्या तारिक आणि उमर मोहम्मद अशा दोघांची नावं समोर। स्फोटासाठी वापरण्यात आलेली कार तारिकची असल्याची माहिती। फडणवीस काय, अमित शाह काय, मोदी कोर्टाकडनं ऑर्डर घेऊन तुम्हाला देणार नाही। अजित पवारांच्या घोटाळा फाईल्स रिओपन करणार, अंजली दमानिया यांचा थेट इशारा। शीतल तेजवानी गेली कुठे? गुन्हा दाखल झाल्यापासून शीतल गायब। अमेडी या कंपनीतील पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटीलही पोलिसांच्या रडारवर। निवडणुका महायुतीतच व्हाव्या अशी इच्छा, मात्र कुणाला ताकद आजमावायची असेल तर पैलवान तयार। खासदार श्रीकांत शिंदेंचं भाजपला खुलं आव्हान। मुंबई महानगरपालिकेसह इतरही महापालिकांच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर। महिला आरक्षणाचा अनेक मातब्बरांना धक्का, अनेकांना सर्वसाधारण आरक्षणातून लढावं लागणार। बिहारमध्ये एनडीएचं सरकार, विविध संस्थांच्या एक्झिट पोलचा अंदाज। 14 नोव्हेंबरला मतमोजणीतून स्पष्ट होणार चित्र।